नमस्कार। तर आज आपण एकदम झटपट तयार होणारी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत, जी की चवीला एकदम छान लागते। चला तर सुरुवात करूया। इथे आपण एक मध्यम आकाराचा कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे, याला आता आपण कट करून घेऊया। त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ज्या की आपण एकदम बारीक कट करून घेतलेला आहे। ही भाजी एकदम झटपट तयार व्हावी म्हणून आपण याला कुकर मध्ये बनवणार आहोत। त्यासाठी कुकर मध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेले आहे। तेल छान गरम झाले की मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि बारीक कट केलेला लसूण टाकून छान परतून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये कांदा टाकून कांदाही छान हलकासा सोनेरी रंगावरती परतून घेणार आहोत। कांदा छान परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक कट केलेला टोमॅटो। टोमॅटो लवकर मऊ व्हावं म्हणून यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत। टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेला आहे। याला आता आपण थोडंसं मॅश करून यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, थोडंसं परतून घ्यायचंय। आता आपण यामध्ये टाकणार आहोत कट करून घेतलेला दुधी भोपळा। त्याचबरोबर 2 मोठे चमचे हरभरा डाळ, जी की आपण 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती, ती यामध्ये आपण टाकून याला मध्यम आचेवरती साधारण 1 ते 2 मिनिटं छान परतून घेणार आहोत। दुधी भोपळा छान परतून झाल्याच्या नंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचे। याला थोडंसं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 ग्लास भरून गरम पाणी। पाणी टाकल्याच्या नंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून झाले की आपण झाकण लावून याला लो टू मीडियम फ्लेमवरती साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी आपण शिजवून घेणार आहोत। 6 ते 7 मिनिटे झालेली आहेत। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि याची पूर्णपणे वाफ निघून जाऊ द्यायची आहे। आता आपण झाकण ओपन करूयात। आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये टाकणार आहे एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर। याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हवं असेल तर या वेळेला तुम्ही यामध्ये गरम मसाला पावडरही टाकू शकता। तर इथे आपली दुधी भोपळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। ही भाजी चवीला एकदम छान लागते। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मीच मराठीला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।